कुठे जातेस तू? साराच्या रूम मध्ये जातीये. महाजन साहेबांनी परमिशन दिली आहे तिला साराच्या रूम मध्ये राहण्याची. नाही ऐकणार ती पण. सारा गेली आणि तू इथे आलीस. मे बी म्हणून सर्व तुला घाबरतात, पण ते सगळे रॉंग आहेत हे मी प्रूव्ह करणार आहे. पहिल्या झुंबा सेशनला काय बाप आले होते ना सगळ्या पोरी. फुल्ल उत्साह होता त्यांच्यामध्ये. या अशा अचानक एक एक बंक काय करतात माझा क्लास मला कळत नाही आहे यार. काय ग कसला विचार करतेय? तन्वीचा. यार हो ना, तिच्या काळजीमुळे ना मला काल रात्री झोपच नाही लागली. अगं रात्री उशिरा बाहेर पॅसेज मध्ये कसकसले आवाज येत होते. मांजरीचा पण आवाज आला होता. अगं मीही ऐकला आवाज, म्हणून मी तन्वीला मेसेजही केला होता. हे बघ, पण तिने रीड नाही केला अजून. हे बघ लास्ट सीन बघ 12:22. आ बेल मुझे मारायचं करायला कोणी सांगितलं होतं तिला? तर आपण एक काम करूयात, झुंबा सेशन झालं ना की तिला वरती जाऊन भेटून येऊया. ठीक आहे? ठीक आहे. अरे काय आहे यार, या अजून का नाही आलंय तिथे? ओरडल्याशिवाय कधी कोणी आलंय का? वनिता, मालती, वल्लरी, अगं या. अगं ध्यान. ध्यान नाहीये, सोडून गेली माहितीये ना. कुठे होतीस तू? काय करतेय इतक्या वेळ? अगं ते मी तन्वीला उठवायला गेले होते. मी खूप वेळचा दरवाजा वाजवत होते ग, पण ती काही उघडतच नव्हती. अगं हो, काल तन्वी खूप उशिरा झोपली, त्यामुळे अजून उठली नसेल ना. चला आता आपण करायचं का झुंबा सेशन? तिचं काय आहे? ए, आम्हाला कशाला उठवतेस? ज्या झुंबाला आल्या नाही आहेत ना त्यांना जाऊन उठव जा. नाही ग, प्रियंकाचा मोबाईल आहे, सारखा वाजतोय. बंद केला ना तरी पुन्हा 5 मिनिटांनी सुरू होतोय. अगं मग तिला जाऊन सांग ना, जगभर हा मोबाईल घेऊन का फिरतीये? अगं ती सांगायला सापडायला तरी हवी ना. काय करू आता याचं? नाही म्हणजे अगं सकाळी उठल्यापासून दिसतच नाहीये. अगं वॉशरूम मध्ये गेली असेल. एवढं काय? इकडे आण बघू मोबाईल. अरे यार, याला पासवर्ड आहे. आता ऑफ पण नाही करता येणार. कसं करायचंय यार? सोडा यार मोबाईल. विल स्टार्ट विथ द वॉर्म अप. चला. अनुजा प्लीज प्ले द म्युझिक ना. विल स्टार्ट विथ द वॉर्म अप. ओके चलो. नेहा थांब ना, मी जाते. का? अगं आईनं सांगितलंय की 4 दिवस घरभर आरती फिरव, त्याने सगळं काही ठीक होईल. घरभर? हॉस्टेल भर ग. हे बघ वनी, तू ऑलरेडी 4 झुंबा सेशन्स मिस केलेत. हा 5वा दिवस असेल. अगो मग मी कुठे जाड आहे? तुला गरज आहे तू कर, मी जाते. सोड. अनुजा प्लीज प्ले द म्युझिक या. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारण्य सिंधू भवदुःख. काय करताय? आरतीचं तामन पडून निरंजन विजलं असतं तर किती मोठा अपशकुन झाला असता. घेतलं ना आदर्शासारखं खेचून. पाहिजे होतं तर मला सांगायचं ना, मी दिलं असतं. अगं किती जन्माची भुकेली आहेस. कुणाशी बोलतोयस? तुम्हाला नाही कळायचं. फार वेगळ्या जगात बोलतो. मी निघतो. कमाल आहे या तन्वीची, अजून उठली नाहीये. ते प्रियंकाचं पण पत्ता नाहीये. अगं ए तन्वी, अगं वाजले किती? तन्वी काय ग, उठली नाही अजून? नाही ना. तन्वी, सागरिका, नेहा, अगं लवकर या ना.
अजून नाही उठली तन्वी? नाही, आणि प्रियंकाचा पण पत्ता नाहीये. अगं ती असेल इकडेच कुठेतरी. बोलवतो ना, वाजव. अगं मी मगाशी गेले ना आरती घेऊन, तेव्हा पण नव्हती ती. अगं हॉस्टेल केवढं मोठं आहे, चुकामुक झाली असेल. चल आपण जाऊन बघूयात तिला. आणि तन्वी, अगं आम्ही आहोत नाही ते, तुम्ही आधी प्रियंकाला शोधा जा. हो बरं, चल चल चल. या तनू तनू, अगं ये तनू, ऐक ना. एक मिनिट, बाजूला वा. काय झालं? आतमध्ये काहीच आवाज येत नाहीये. हे अगं मालू दिसली का कुठे? का नाही, कुठेच नाहीये. मी मागे लॉन वर पण बघितलं. अगं मी वरती रूम मध्ये पण बघितलं, तिकडे पण नाहीये. ती गेली असेल यार ही. हे एक काम कर, तू डायनिंग रूम मध्ये बघ, ती बाहेर गेटवर बघून येते. बर हा, जा पटकन जा. हो. ओ मॅडम बोंबलते सकाळ सकाळी. ओ काय? काही नाही, तो इडलीवाला आहे का बघतीये, भूक लागली आहे ना खूप म्हणून. अरे च्या गेला वनिता. हा अगं दिसली का कुठे? नाही, मी सगळीकडे शोधलं ग. आता अगं तिला काही झालं तर नसेल ना? हे तू शांत हो, तिला काही नाही होणार. अगं मग कुठे आहे ती? आपण ना मॅमला सांगूयात. नको, दुसऱ्या काही पर्याय नाहीये. चल सांगूयात आपण. हो चल. झाल्या का इडल्या खाऊन? शुद्धीवर आहेस ना? कोण गेलं होतं बाहेर इडल्या खायला? बाहेरचं खाता, इथलं अन्न वाया दवडता. ऐकत का नाही ग कधी तुम्ही कोणाचं? ऐका ना मॅडम. बोला. मॅडम प्रियंका गायब आहे आणि तन्वी पण अजून उठली नाहीये. अरे देवा. आम्ही खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण आतून काहीच रिस्पॉन्स नाहीये. प्रियंकाला खूप शोधलं पण प्रियंका सापडतच नाहीये. चल चल चल. तनू तनू तनू, दार उघड प्लीज. सागरिका, मला तुझा फोन दे, मी फायर ब्रिगेडला फोन करते लगेच. तू वेडी आहेस का? हे बघ, आपला तो लास्ट ऑप्शन आहे. सो आता आपण नको फायर ब्रिगेडला कॉल करायला. फर्स्ट ऑप्शन काय आपलं? काय झालं? हा, दार उघडलं नाही अजून? नाही, मी फायर ब्रिगेडला फोन करत होते पण हिने करू नाही दिलाय. बरं झालं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलू नकोस. हणम्या, जा धक्का मारून दार उघड बरं. काय झालं? नाही उघडत आहे का? हा वनिता, साहेबांकडनं डुप्लिकेट चावी घेऊन ये साराच्या खोलीची. जा लवकर. बाबा थांब 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 थांब, मी जरा पाणी आणतो. आधी पाणी आणतो. थांब. हा ठीक आहे, आधी पाणी पिऊ शांतपणे. सावकाश सावकाश. बाबा हा. बाबा, तन्वी तन्वी द्या चावी, द्या. दार उघडत नाही. सावकाश सावकाश, शांत होतो आधी. मला काही कळत नाहीये. बाबा हा तन्वी तन्वी दार उघडत नाहीये. बघितलात? मोठ्यांचं न ऐकल्याचा परिणाम बघितलात? इतक्यांदा सांगत होते मी की अगं बाई, या खोलीत राहायला जाऊ नकोस नकोस, पण नाही.
ऑड आहे पण. अगं किती वेळचं उठवतोय तुला? का? कशासाठी? तनु तुझी काळजी वाटते ना म्हणून. काही बोलून फायदा नाही एकदा. स्वतःच बरोबर आहे हेच सिद्ध करायचं असतं हिला. बरोबर ना? हो, आणि ते मी प्रूव्ह केलंय. ही खोली हॉन्टेड नाहीये. अगं पण तू सकाळपासून दार का उघडलं नाहीयेस? काल रात्री गाणी ऐकत झोपले. मस्त झोप लागली. तुमचा आवाज कसा ऐकू येईल मला? उगाच पॅनिक होता तुम्ही सगळे. चला आता त्या प्रियांकाला शोधूया. आइए मेहरबान. बैठिए जाने जा, शौक से लीजिए जी. तेव्हा अगं मुलींनो कुणीतरी खाली उतरवा तिला. जा उतरवा. तरी घेऊन ये. अगं जा पटकन मदत करा तिला. प्रियंका दे इकडे लाग. प्रियांका उतर खाली. ये इकडे. प्रियांका हे बघ प्रियांका. प्रियांका उतर खाली. प्रियांका आमच्याकडे बघ. प्रियांका. ऑफिस टाइम 11 AM है, 11 PM नाही. मी मालती बोलतीये. ओ रॉंग नंबर लागलाय का? नाही हा नंबर तर प्रियांकाचा आहे. आम्ही एकाच हॉस्टेलमध्ये राहतो. मग ती कुठे बाहेर गेलीये का? नाही तिची तब्येत जरा बरी नाहीये. तब्येत बरी नाहीये. तिला म्हणावं जरा अर्जंट काम आहे, बोलायचंय मला, फोन द्या. काय आहे ना, ती चक्करून पडली आहे. ती शुद्धीवर आली की तुम्हाला फोन करायला सांगते. नाही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रियांका, देवा पिढा टळू दे. प्रियंका लवकर शुद्धीवर येऊ दे. कशी ग? वेळ उघडत नाहीये. हे अजूनही अनकॉन्शियस आहे. पण डॉक्टर गंगालांना कॉल करायचा का? नको, थोडा वेळ थांबू. देवा प्रियंकाला जर लवकर शुद्ध आली ना तर मी आज दिवसभर चहा नाही पिणार. हे अगं हिच्या पोटांची हालचाल झाली. प्रियंका उठ. प्रियंका उठ. प्रियांका कसं वाटतंय? चल उठ. काय करताय सकाळी सकाळी माझ्या बेडपाशी तुम्ही? तुला काहीच आठवत नाहीये का? काय? मला खूप भूक लागली ग. काही खायला आहे का? बोला ना काहीतरी, मला भूक लागलीये. मीच शोधते. माझी पर्स काहीतरी असेल. अगं
अगं आता सकाळी हिने 10 लाडू वेडी आहे का सागरिका? हा घाबरले ना मी. घाबरतीस का ग? मीच आहे ना. हा मगाशी प्रियंकाला बघितलं ना? त्याचा आन्सर आहे माझ्याकडे. ह्यावर काय आन्सर आहे आता? हे बघ, फ्रान्स मध्ये गेलेली लोक काय काय करू शकतात ना, हे मी नेटवरती सर्च केलंय. बघ, खूप दिवस उपाशी असल्यासारखं खाणं, उंच झाडावरती चढणं, उंच बिल्डिंगवरून खाली उतरणं, अशा असंख्य गोष्टी की जे नॉर्मल पर्सन कधीच नाही करू शकत, कारण ते ट्रान्समध्ये असतात. यु नो, माणसाची ना सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असते. इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा ते पॉसिबल करू शकतात. म्हणजे प्रियंका ट्रान्स मध्ये होती म्हणून हे सगळं करत होती. That might be possible. हे अगं सकाळी 10 बेसनाचे लाडू खाल्ले आणि मग चॉकलेट्स आणि आता हे जेवण. खूप भूक लागली. काय झालं असेल हिला? माझी आई काय म्हणते माहितीये? भस्म्यारोग झाला ना की असं खातात. वनिता अगं भात वाढ ना. अगं डाळ वाढ. हे मला सागरिका सांगत होती की प्रियंकाची लक्षणं त्या ट्रान्स मध्ये गेलेल्या माणसांसारखी आहेत. अगं आता काय करायचं? एक काम कर, तू इथेच थांब. माझ्याकडे झोपेची गोळी आहे. हा, मी डॉक्टर कांगलांना विचारते हिला दिली तर चालेल का. आपण गोळी देऊ आणि तिला झोपू थोड्या वेळ. थोडी झोप झाली ना शांत की बरं वाटेल. हा, थांब इकडेच. हॉरिबल आहे हे सगळं. प्रियंकाला खरंच आपल्या हेल्पची गरज आहे. येस, पण त्याआधी आपण तिचं बिहेवियर ऑब्झर्व करूया. करेक्ट आहे. आधी सारा आपल्या सगळ्यांना कायमची सोडून निघून गेली. नंतर ध्यान लक्ष्मी हे हॉस्टेल सोडून निघून गेली. आता निदान प्रियंकाला काही नाही झालं म्हणजे हे होईल. ए नेहा, हे बघ, असं काही एक होणार नाहीये. ट्रस्ट मी. प्रियंका साराच्या रूम मध्ये कशी आली? आम्हाला काय माहिती? हे आपल्यापैकीच कोणा एकाचं तरी काम आहे. पण मला सांग, आपल्यापैकी कोणी असं का करेल? दॅट आय डोंट नो. अनु, उगाच मनात आडी धरू नकोस बघ. नेहा, आज जे घडलं ते प्री प्लॅन्डच होतं. मला सांगा, प्रियंकाकडे साराच्या रूमची किल्ली कशी आली? हे मी फाइंड आउट करणारच, ॲट एनी कॉस्ट.